नमस्कार, जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. आज आपण बागलाण सटाणा ह्या भागातील कोटबेल या गावाकडे आलेलो आहोत. कोटबेल येथील अपरिचित असलेला बिष्टा हा किल्ला पाहण्यात आलेलो आहोत. माझ्यासोबत महेश तावरे, कुमार कदम, राजू तडवी, समरजित यादव आहे. आमचे मित्र जॉकी साळुंखे यांनी शिवदुर्ग प्रतिष्ठानचे शिवप्रेमी मित्र श्री राकेशजी खैरनार यांची ओळख करून दिली. राकेश यांच्या मार्गदर्शनाने आम्ही कोटबेल गावातील कोटबेल चौकामध्ये पहाटेच पोहोचलो. गाव नुकतंच जागं झालं होतं. चौकामधील काही गावकऱ्यांना आम्ही किल्ल्याबद्दल माहिती विचारत होतो. तोपर्यंत राकेश हे त्या ठिकाणी पोहोचलेच. एका भेटीतच त्यांनी आम्हाला शिवबंधू करून टाकले होते. आम्हाला या ठिकाणचे अनुभवी गाईड आल्या भाऊ यांच्याशी ओळख करून दिली व सोबत न्याहारीसाठी राकेश यांनी आईने दिलेले गरमागरम पोहे व चहा दिला. न्याहारी व चहा वरील वस्तीमध्ये करावे असे सांगितले. राकेशजी पुढे आम्हाला जेवणाचे आमंत्रण देऊन शेती कार्यासाठी निघून गेले. गावाच्या चौकातच महाराजांचा पुतळा आहे. तसेच येथील स्थानिक देवी देवता आहे, वीरगळी आहे. यांना नमन करून गाईड आल्याभाऊ यांच्यासोबत वाहनाने पुढे 1 किलोमीटर कच्च्या रस्त्याने निघालो, तो येथील वाडीपर्यंत. बिष्टा या किल्ल्याच्या वाटा ह्या आल्याभाऊ यांना माहिती असल्याचे कळते. त्यामुळे त्यांच्याखेरीज अन्य कोणी गाईड आपल्याला सापडत नाही. येथील माळरान उजाड असल्यामुळे सर्वत्र समान भासते. त्यामुळे मार्ग सापडणे जरा कठीण आहे. वरच्या वस्तीमध्ये गाडी पार्क करून आम्ही चौघे आल्याभाऊ यांच्यासोबत त्यांचा मुलगा कल्पेश यांच्यासह 6 जण गरमागरम चहा पोहे खाऊन किल्ल्याकडे जाणारी वाट धरली. खाल्लेल्या पोह्यांची चव आणि चहा ही सदैव आठवणीत राहील अशी होती. येथील वाट बंद पडलेल्या ओढ्यातून आहे. याच पुढे एक छोटेसे धरण देखील आहे. आपण 500 मीटर गेल्यानंतर किल्ला दिसू लागतो. डाव्या बाजूला किल्ल्यालगत असलेल्या झाडापर्यंत आपल्याला जावे लागते. वाटा घसाऱ्याच्या आहेत, त्यामुळे पाऊलवाट कुठेही दिसत नाही. गडाला वळसा घालून पुढे खिंडीच्या दिशेने निघावे लागते. खिंडीजवळ आल्यानंतर दगडामध्ये कोरलेल्या टाक्या दुरूनच दिसतात. कंकराळा किल्ल्यावर आहेत अगदी तशा. येथवर जाणे थोडेसे कठीण आहे. दगडात खाचा असल्यामुळे तिथपर्यंत पोहोचता येते. येथे खांब टाक्या आहे. एखाद दुसरे झाड सोडले तर पूर्ण गवताळ व खुरटी झाडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणखी एक पुढील 15 मिनिटातच गडावर पोहोचतो. येथे वाड्याचे अवशेष 5 ते 6 आपल्याला पाहायला मिळतील. गडाची तटबंदी तसेच काही पायऱ्याही दिसतील. एक छोटा तलाव देखील आहे, पण तो आता सध्या बुजलेला आहे व तलावाजवळ देऊळ असावे असे आल्याभाऊ म्हणतात. तसेच पूर्वी काही मूर्ती असल्याचेही सांगतात. सध्या ह्या मूर्ती अस्तित्वात नाही आहेत. गड पाहण्यास 15 मिनिटे पुरेसे आहेत. वरून कोटबेल तसेच आजूबाजूचा परिसर दिसतो. वातावरण थोडेसे धुकट असल्यामुळे समोरचं काही दिसत नव्हतं. पण आल्याभाऊंच्या मते करा, दुंदा, अजमेरा, डेरमाळ हे किल्ले या किल्ल्यावरून दिसतात. पूर्वी या किल्ल्यांचा वापर टेहळणीसाठी केला असत, म्हणून चौकीचे किल्ले म्हणून याची ओळख आहे. बागलाण तालुक्यात इसवी सन 1300 ते 1700 कालखंडामध्ये बागुल घराण्याचे राज्य होते, म्हणून या भागास बागलाण असे म्हटले जाते. बागलाण संतांची भूमी आहे. आम्ही किल्ला पाहून कोटबेल गावाकडे पोहोचलो. इथे राकेश आणि राहुल, त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत त्यांचे मित्र त्यांच्या फार्म हाऊसवर जेवणाची उत्तम व्यवस्था करून ठेवली होती. आम्हाला बाजरीच्या गरमागरम भाकऱ्या, शेंगांची ओली भाजी आईने पाठवली होती. हे जेवण कायम स्मरणात राहिले असे होते. श्री राकेशजींच्या आदरातिथ्याने आम्ही सर्व भारावून गेलो. त्यांचा निरोप घेतला आणि पुढे करा किल्ल्याच्या दिशेने निघालो. आणि मनमाड स्टेशनवरून मुंबईस परत असताना मोबाईल चोरीस गेल्याने सर्व फुटेज गेलेले आहे. पुन्हा एकदा केव्हा तरी बिष्टा किल्ल्याकडे तसेच राकेशजींना भेटण्यासाठी खास करून नक्की जाईन. मित्रांनो, हा किल्ला नक्की पहा. श्री राकेशजींचा दूरभाष्य क्रमांक आहे 9766489321. त्या वाहनाने आम्ही इथवर पोहोचलो. ते वाहन चालक मित्र आमचे राजू तडवी यांचा क्रमांक आहे 992574340.
आपले गड किल्ले, पुरातन वास्तू, देवदेवालय यांचे रक्षण करण्याची जबाबदारी आपण सर्वांवर आहे. या पवित्र ठिकाणी गैरप्रकार किंवा वर्तणूक आपल्याकडून होऊ नये याची आपण दक्षता घेऊया. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा.